वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चर्स पर्यंत आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था योग्य त्या स्वरूपामध्ये आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानुसार आपल्याकडे असलेले काही घटना दुरुस्ती करून किंवा घटनेच्या माध्यमातून काही कलमांमध्ये बदल करून त्याची असलेली संपूर्ण त्या गोष्ट आपण टाकून दिली. मग आता याचा असलेला संदर्भ ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस कलम 243 पर्यंत कलम 243 झेड पर्यंत आपल्याला ह्या गोष्टीच्या माध्यमातून बघायला भेटतं. मग ज्यावेळेस आपण 243 म्हणतो आणि आता ह्या कलमांच्या असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कसा आहे आणि कलम 243 मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, तर ज्यावेळेस आपण त्याचं अनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की 243 काय आहे, तर डेफिनेशन आहे. काय आहे? डेफिनेशन आहे. हे डेफिनेशन द्यायचं काम का किंवा असं असणं का आहे, तर त्याच्या मागचा मूळ मुद्दा म्हणजे काय की 243 नुसार तुम्हाला असलेल्या ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची नमूदता असणार आहे, कोणत्या कोणत्या घटकांचं असलेलं तिथं अस्तित्व असणार आहे, अशा विविध प्रकारच्या असलेल्या संकल्पना पर्टिक्युलर ह्या डेफिनेशनच्या माध्यमातून आपल्याला बघता येऊ शकतं. ज्यावेळेस मी असं म्हणत असेल की 243 मध्ये असलेल्या ह्या व्याख्या आहे आणि या व्याख्येनुसार त्याचं एक्सप्लेनेशन हे पुढच्या कलमांमध्ये दिलं असेल, तर मग आपल्याला पुढचे कलमही बघणं काय आहे तेवढ्याच गतीचे आहे. मग ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये बघतो तर त्यावेळेस तुम्हाला एका साईडला काय येतं, पूर्ण कलम येतात आणि दुसऱ्या साईडला त्याचे प्रोव्हिजन्स येत आहे. मग आपला अभ्यास तेवढ्या ताकदीचा असायला पाहिजे की एका साईडला तुम्हाला फक्त त्या प्रकारचे असलेले कलम देत असेल आणि समोर त्या प्रकारचे असलेले त्याचं डिस्क्रिप्शन देत असेल, तर हे डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण बघू एक एक कलम काय आहे. तर पहिलं काय आहे 243, तर ऑल काइंड ऑफ अ डेफिनेशन हॅज बीन गिवन अंडर आर्टिकल 243. आफ्टरवर्ड्स त्याच्यानंतर येतं 243A. सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवू शकतो आपण, ते म्हणजे काय, ग्रामसभा. काय आहे? ग्रामसभा. आता साहजिकच आहे, पहिल्यांदा आपण त्या प्रकारची असलेली 73वी घटना दुरुस्ती बघत असेल, जे की कशा संदर्भात आहे, ग्रामीण भागाशी आहे. कशाशी आहे? ग्रामीण भागाशी. मग ग्रामीण भागाचं असलेलं अस्तित्वता, त्या प्रकारचं असलेलं जिल्हा परिषद, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि त्या प्रकारचं असलेलं ग्रामपंचायत, अशामध्ये याची विभागणी झाली असेल तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, ग्रामपंचायतीपासून, त्याच्यानंतर पंचायत समिती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद. मग अशा प्रकारचं ग्रामपंचायत काय आहे, ग्रामपंचायतची असलेली व्यवस्था कशी केल्या जाते आणि याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात. मग ग्रामपंचायतीचा असलेला मुख्य गाभा म्हणजे काय आहे, ग्रामसभा आहे. काय आहे? ग्रामसभा. आणि ह्या ग्रामसभेचं असलेलं काय, ग्रामसभेचं असलेलं अस्तित्व 243A मध्ये काय केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे. मग आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली ग्रामसभा काय आहे आणि ग्रामसभेमध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या इन्ग्रेडियंट्स येतात. मग हे महत्वाचे इन्ग्रेडियंट्स जेव्हा आपण फाइंड आउट करतो तर त्यावेळेस कुठेतरी खऱ्या अर्थाने ग्रासरूट डेमोक्रेसी किंवा आपल्या तळागाळातल्या लोकशाहीला जिवंतपणा देणारा एक महत्वाचा कलम आहे, ते म्हणजे काय, 243A आहे. काय सांगतं बघा, ग्रामसभेला प्रत्यक्ष लोकशाहीची काय म्हणतात, संस्था असे म्हटले जातात किंवा त्याला आपण प्रदान करतो किंवा त्याला आपण त्या प्रकारचं डेझिग्नेशन दिलेलं आहे की डेमोक्रेसीच्या असलेल्या खऱ्या अर्थाने जिथं पीपल पार्टिसिपेशन असतं, जिथं ज्या सामान्य लोकांचं असलेलं मत मागितलं जातं किंवा सामान्य लोकांचं असलेलं मत ग्राह्य धरलं जातं, अशा प्रकारची असलेली संस्था म्हणजे काय आहे, ग्रामसभा आहे. मग असं का म्हटलं जातं की ग्रामसभा ही एका प्रकारची डायरेक्ट डेमोक्रेसीच्या माध्यमातून प्रस्थापित झालेली एक संस्था आहे. मग खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून ते होत आहे का, आणि लोकशाहीच्या माध्यमातून अशा गोष्टी होत त्यावेळेस पर्टिक्युलर ग्रामसभेमध्ये कोण कोण आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतं की ग्रामसभा म्हणजे काय, की ग्राम पातळीवर, कुठं, ग्राम पातळीवर पंचायत क्षेत्रातील गावाच्या, सगळ्यात महत्वाचं काय, पर्टिक्युलर त्या गावाच्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावे आहे त्या सगळे व्यक्ती कशाचे सभासद असतात, तुमच्या असलेली त्या प्रकारच्या सभेमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की त्या प्रकारच्या असलेल्या गावाची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये ते व्यक्ती जे आहे त्या सगळ्यांची असलेली जी नावं नोंदवलेली आहे अशा व्यक्तींची मिळून बनलेली काय असते, ती सभा असते. मग आपण म्हणतो की मतदार यादीमध्ये कोणाचं नाव येतं, तर ज्याचं असलेलं वय वर्ष किती आहे, 18 वर्ष हे कम्प्लिटेड झालेलं आहे. मग 18 वर्ष कंप्लीट झालेला एखादा व्यक्ती आणि त्याचं मतदार यादीमध्ये नाव असेल तर त्या ग्रामसभेचा असलेला काय असतो, मेंबर असतो. आता इथं गफलत नाही करायची विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या असलेल्या ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये, ग्रामपंचायत ही इलेक्टेड बॉडी असती, ग्रामसभा ही इलेक्टेड बॉडी नसती, तर फक्त त्याचं असलेलं पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या मतदार यादीमध्ये ज्या ज्या व्यक्तीचं असलेलं नाव असेल तर त्या त्या व्यक्तीचं असलेलं
तो संदर्भ किंवा तो व्यक्ती त्या प्रकारच्या असलेल्या त्या ग्रामसभेचा काय असतो, व्यक्ती म्हणून किंवा त्या प्रकारचा सदस्य म्हणून गणला जातो. यावरून ग्रामसभेच्या गावाच्या मतदार यादीमधील सर्व नोंदणीकृत मतदारांचा काय होतो, समावेश होताना आपल्याला दिसून येते. म्हणून याला काय म्हटलं जातं, लोकशाहीच्या असलेल्या खऱ्या अर्थाने संस्था की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे प्रत्येक व्यक्तीचं मत ग्राह्य धरलं जातं. जसं की डॉक्टर बी.आर. आंबेडकर सर म्हणत होते, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकशाही जर नांदवायची असेल किंवा खऱ्या अर्थाने लोकशाहीचं असलेलं मूर्त स्वरूप त्या भारतामध्ये एकदम पर्क्युलेट करायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, त्या प्रकारचं प्रत्येक व्यक्तीला एक समान मत म्हणून किंवा वन पर्सन वन वोट म्हणून कन्सिडर करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर प्रत्येक व्यक्तीचं मत कन्सिडर होत असेल, ते कुठं होत आहे, ग्रामसभेमध्ये होत आहे. का? कारण की त्याच्यामध्ये फक्त 18 वर्ष कंप्लीट असलेल्या तुमच्या मतदार यादीमध्ये नाव असलेला व्यक्ती कोण असणार आहे, तिथं इनबिल्डेड असणार आहे. म्हणून ग्रामसभेला काय म्हणलं जातं, प्रत्यक्ष शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष लोकशाहीचा काय आहे, संस्था आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचे प्रकार असतात. मग अशा वेळेस ह्या पर्टिक्युलर प्रत्यक्ष लोकशाहीचे काय आहे, संस्था म्हणून गणल्या जाते. अशा रीतीने ग्रामसभा ही देशातील प्रत्यक्ष लोकशाहीची काय आहे, एकमेव संस्था म्हणून कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? अगदी सोपं आहे. 243 काय सांगितलेलं आहे, द डेफिनेशन ऑफ अ ग्रामसभा. आणि डेफिनेशन ऑफ ग्रामसभेमध्ये त्या गोष्टी भाष्य केलेल्या आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या आपल्याला पर्टिक्युलर गोष्टीचं एक ज्ञान प्राप्त होतं की जिथं लोकशाही कशी आहे, प्रत्यक्ष लोकशाही आहे आणि प्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून ह्या गोष्टी केल्या जातात. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे आहे. दुसरं काय आहे तुमचं असलेलं कलम 243 ब. काय आहे, कलम 243 ब. आता कलम 243 ब काय आहे, नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. पंचायतीची काय आहे, स्थापना. आता बघा, बलवंतराव मेहता होते. बलवंतराव मेहता सांगितली की प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे त्यांनी जे रिकमेंडेशन दिलंय त्या रिकमेंडेशन नुसार प्रत्येक राज्यामध्ये 3 स्तरीय अशा स्वरूपातली काय असायला पाहिजे, पंचायत राज व्यवस्था असायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी बलवंतराव मेहतापेक्षाही अशोकराव मेहतांचं असलेलं जे रिकमेंडेशन होतं किती स्तरीय, द्विस्तरीय. अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून काही ठिकाणी द्विस्तरीय आलेली आहे, काही ठिकाणी त्रिस्तरीय आलेली आहे. परंतु त्या पर्टिक्युलर असलेल्या ते स्टेटची कॅपॅसिटी आणि स्टेटचं असलेलं मेकॅनिझम, ऑन दॅट बेसिस द स्टेट विल बी डिसाइड की हाऊ कुड बी यूज टू बी दॅट की हम हे करणे वाले हे. मग अशा पद्धतीच्या गोष्टीच्या माध्यमासाठी आपल्याकडे काय आहे, 243 ब दिलेलं आहे. 243 बी नुसार काय सांगितलेलं आहे, पंचायत राज जी असणार आहे किंवा पंचायती असेल त्याच्या काय केल्या जाणार आहे, स्थापना केल्या जाणार आहे. बघा, या कायद्याने प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेची तरतूद केलेली आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये ग्राम पातळीवर आणि मधल्या पातळीवर आणि शेवटच्या पातळीवर काय असणार आहे, जिल्हा परिषद असणार आहे. म्हणजे 3 प्रत्येक राज्यामध्ये काय असायला हवंय, अशा प्रकारची असलेली पंचायत समिती किंवा तुमचं असलेलं ग्रामपंचायत किंवा तुमचं असलेलं जिल्हा परिषद असं त्याची विभागणी करून तिथं अस्तित्व असायला पाहिजे. या कायद्याद्वारे संपूर्ण देशामध्ये पंचायत राज व्यवस्थेची समरूपता साध्य करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. मग हा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही राज्यांमध्ये द्विस्तरीय आहे. परंतु असं नाही राज्य आहे की जिथं त्या प्रकारे पंचायत राज व्यवस्थाच नाहीये. असं होऊ शकत नाही. का? कारण की आपल्याला तळागाळातल्या लोकशाहीला सुदृढीकरण करायचं आहे, दृढीकरण करायचं आहे. मग अशा पद्धतीने कलम 243 ब नुसार काय सांगितलेले आहे, तुमची समरूपता आली पाहिजे. काय आली पाहिजे, समरूपता आली पाहिजे. आणि ती समरूपता म्हणजे कशी असणार आहे, त्रिस्तरीय घ्या किंवा तुमची असलेली द्विस्तरीय घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने त्याला नाव द्यायचं असेल त्या पद्धतीने देऊन फक्त त्याचा रूल्स ऑफ मेकॅनिझम जे आहे किंवा त्याचं डिटर्मिनेशन ऑफ मेकॅनिझम जे आहे ते प्रॉपरली एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं लोकसंख्येपेक्षा मात्र जर 20 लाख लोकसंख्येपेक्षा म्हणजे 20 लाख लोक जर संख्या असेल आणि त्याच्यापेक्षा कमी असलेल्या लोकसंख्या असलेल्या राज्याला मधल्या पातळीवर पंचायत स्थापन करण्याची गरज नाही. आता बघा, मी जसं सांगितलं काही राज्यामध्ये काय आहे, काही 3 स्तरीय आहे, काही ठिकाणी द्विस्तरीय आहे. मग यांनी त्या पद्धतीने काय सांगितलंय की इट्स डिपेंड ऑन द स्टेट गव्हर्नमेंट. मग स्टेट गव्हर्नमेंट काय डिसाइड करेल, ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. जर त्या राज्यामध्ये काय पर्टिक्युलर 20 लाखापेक्षा काय असेल, कमी असेल काय लोकसंख्या, काय कमी असेल विद्यार्थी मित्र, 20 लाख लोकसंख्यापेक्षा कमी जर तुमची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकारे काय असणार आहे, राज्याला मधल्या पातळीवर, कोणत्या पातळीवर, मधल्या पातळीवर. म्हणजेच काय,
पंचायत समिती तिथं स्थापन करण्याची गरज नाही. म्हणजे त्या राज्यामध्ये डायरेक्ट काय असणार आहे, जिल्हा परिषद असणार आहे आणि ग्रामपंचायत ही असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने दोन स्वरूपाच्या माध्यमातून आपण त्या प्रकारे काय म्हणू शकतो, ह्या गोष्टी केलेल्या दिसून येत्या. कोणता आहे 243 ब, पंचायत राजची व्यवस्था. काही ठिकाणी 3 आहे, काही ठिकाणी 2 आहे. कशाच्या बेसिसवर आहे, ऑन द बेस ऑफ युअर पॉप्युलेशन. आलं लक्षात. अशा प्रकारे त्याच्यानंतर आता पंचायत राजची रचना, पंचायतीची रचना बघा. 243 सी पहिलं काय बघितलं होतं आपण, त्या प्रकारची असलेली पंचायतीची स्थापना कुठं 243 ब. आता काय बघतोय आपण, पंचायतीची रचना. आता रचना बघायची आहे, स्थापना 243 ब आणि त्या प्रकारचा पंचायतीची रचना 243 क, म्हणजे आपण सी म्हणू शकतो. आता काय आहे नीट बघा. ज्या भागाच्या तरतुदीच्या अधीन राहून पंचायतीची रचना ठरविण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाकडे देण्यात आलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जसं सांगितलेलं आहे की मागच्या कलमानुसार कशाच्या बेसिसवर तुमची असलेली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तर ऑन द बेसिस ऑफ लोकसंख्या. काय आहे, लोकसंख्या आहे. म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर तुमच्याकडं जिल्हा परिषद असू शकते का, तुमचा पंचायत समिती असू शकते का, तुमचं असलेलं ग्रामपंचायत असू शकते. काही ठिकाणी फक्त आपल्याला 2च दिसून येत आहे, काही ठिकाणी ही मधली फळी दिसून येत नाहीये. मग हे लोकसंख्येच्या आधारावर डिसाईड केलं जातं. परंतु हे लोकसंख्येच्या आधारावर डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य विधिमंडळाला. कोणाला, राज्य विधिमंडळाला. मग आपण महाराष्ट्राचा जर विचार करतो आपण, तर आपल्या महाराष्ट्राचं असलेलं राज्य विधिमंडळ विल बी डिसाइड की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे, तर हे कोणी ठरवले असणार आहे, तुमचं असलेलं महाराष्ट्र. या ठिकाणी जर आपण ओरिसाचं उदाहरण घेतलं, ओडिसाचं, तर ओडिसामध्ये काय आहे, एका प्रकारचं द्विस्तरीय आहे, कलकत्त्यामध्ये पण द्विस्तरीय आहे. मग हे प्रकार कसे पडले आहे, हे ठरवतं कोण, तर ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य विधिमंडळाला. कारण की राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून म्हणजे आपण म्हणतो ना, ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन कळत असेल, मग पॉप्युलेशन त्या राज्याची माहिती आहे, त्या राज्याची कॅपॅसिटी माहिती आहे. आणि तसंही बघायला गेलं तर पंचायत राज व्यवस्था किंवा त्या प्रकारच्या काही गोष्टी स्थापन करण्याचा अधिकार तुमच्या असलेल्या स्टेटच्या नुसार असता आहे, आर्टिकल 40 नुसार. मग कॅपॅसिटी जर स्टेटची नसेल तर ते 3 स्तरीय नाहीच टाकणार, किंवा तिथं गरज नसेल तर 3 स्तरीय नसेल, तिथं काय असणार आहे, 2 स्तरीयच्या स्वरूपाचं तिथं असणार आहे. मग नंतर पुढे काय सांगितलं 243 क मध्ये, तिन्ही पातळीवरील काय, तिन्ही पातळीवर जर 3 पातळी असेल म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तिन्ही पातळीवर पंचायतीमधील जागा त्या त्या पंचायत क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून काय, प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे काय केलं जाणार आहे, भरल्या जाणार आहे. मग आता ह्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या तिन्ही पातळीवरील पंचायतीमधील ज्या जागा आहे त्या पंचायतीच्या क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून निवडणुकीद्वारे काय केल्या जाणार आहे, भरल्या जाणार आहे. काय बघतो आपण, त्याची रचना बघत आहे. पुढचं काय, मधल्या व जिल्हा पातळीवरील काय, मधल्या व जिल्हा पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष आणि तिच्या सदस्यामधून, त्यांच्या सदस्यामधून काय केलं जाणार आहे, निवडून देण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. बघा आता काय आहे, त्या प्रकारे जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समिती आहे. मग आता यांचे जे अध्यक्ष असणार आहे किंवा सभापती असणार आहे, कोण असणार आहे, अध्यक्ष किंवा सभापती. आता सभापती कोणाचं असतं, पंचायत समितीचा. अध्यक्ष कोण असतं, जिल्हा परिषदेचा. मग अशा वेळेस यांची असलेली अपॉइंटमेंट जी असेल, यांची अपॉइंटमेंट असेल, ती अपॉइंटमेंट कशी होणार आहे, तर जिल्हा परिषदेचे कोण असतात, सदस्य असतात, त्या सदस्यामधून अध्यक्षाची काय केल्या जाणार आहे, निवड केल्या जाणार आहे. पंचायत समितीचे पण कोण असतात, पहिले सदस्य निवडून यावं लागतात, सदस्यामधून कशाची निवड होती, सभापतीची निवड होती. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला काय म्हणता येऊ शकतं की पर्टिक्युलर तुमचे असलेलं अध्यक्ष आणि तुमचे असलेले कोण, त्या प्रकारे पंचायत समितीचे असलेले सभापती हे काय आहे, तुमच्या सदस्यांकडनं निवडल्या जाणार आहे. हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 243 नुसार सांगितलेले. मग आता राहिला जो शेवटचा भाग आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो थर्ड, म्हणजे तो काय, ग्रामपंचायत. मग आता यांचे असलेले अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती हे कशाद्वारे येत आहे, तर तुमचे पहिले सदस्य येणार आणि सदस्याच्या मधूनवरती यांना निवड केल्या जाणार आहे. मग अशा वेळेस जर तुमच्या ग्रामपंचायतीचा काय अवस्था असणार आहे, मग ग्रामपंचायतीची अवस्था अशी सांगितलेली आहे की पंचायतीचा अध्यक्ष राज्य विधिमंडळाच्या कायद्याच्या तरतूद केल्याप्रमाणे निवडला जाणार आहे. हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आणि भांडणाचा मुद्दा आहे. बघा आता झालं काय की पर्टिक्युलर
पर्टिक्युलर यांनी काय सांगितलंय की ग्रामपंचायतीचे असलेले अध्यक्ष म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सरपंच म्हणतो. काय म्हणतो, सरपंच म्हणतो. तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीचा अध्यक्ष म्हणजे कोण, सरपंच. मग ह्या सरपंचाची निवड कशी करायची हे कोण ठरवणार आहे, तुमचं असलेलं राज्य विधिमंडळ. कोण, राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. मग आता प्रॉब्लेम इथं झाला की तुमच्या असलेल्या ह्या सरपंचाची निवड ही दोन प्रकारे असते. एक तर काय आहे, प्रत्यक्ष स्वरूपात असू शकते किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातली असू शकते. आता झालं काय की फडणवीस सरकार जे आहे, पूर्वीचं असलेलं फडणवीस सरकार, त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचा जो सरपंच आहे ना तो कसा निवडून आला पाहिजे, प्रत्यक्ष निवडून आला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष निवडून म्हणजे काय हो विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं असलेला प्रत्यक्ष म्हणजे की जिथं कोण डायरेक्ट करणार आहे, जनता विल बी डिसाइड. कोण, जनता विल बी डिसाइड. तुमची जनता ठरवणार आहे सरपंच कोण असणार आहे किंवा कोण नाही असणार आहे. म्हणजे लोकांमधून तिथं त्या प्रकारची वोटिंग घेतले जाईल आणि त्या प्रकारचं असलेल्या त्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा त्या जनतेच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या तो सरपंच निवडला जाणार आहे. हा तुमचा कळीचा मुद्दा आहे. नंतर काय झालं, परत ठाकरे सरकार आलं आणि ठाकरे सरकारने त्यांचा असलेला जो पर्टिक्युलर पहिला जो निर्णय होता तो काय केला, रिव्हर्स केला. आणि तो काय सांगितला की नाही, आता पहिल्यासारखंच याच्याही पहिले जे होतं, ज्या पद्धतीने तुमचा सरपंच हा तुमच्या सदस्यांमधून निवडला जाणार आहे, म्हणजे कोणत्या स्वरूपातल्या, अप्रत्यक्ष स्वरूपाच्या माध्यमातून सरपंचाची निवड केल्या जाईल, असं ठाकरे सरकारांचं काय होतं, मत होतं. मग याच्यामध्ये काय दिसून येतं, अप्रत्यक्ष म्हणजे कोण, की त्या प्रकारे जर आपण बघायला गेलं तर काय दिसतं आपल्याला की तुमची असलेली जनता, जनता कोणाला निवडून देते, वार्डानुसार. काय, वार्डानुसार तुमचा असलेला सभासद निवडून देते. सभासद म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य. मग हे सभासद किंवा सदस्य तुमच्या असलेल्या अमाऊंट मधून, म्हणजे तुम्ही जे निवडून आले त्यांच्यातून कोणाला, ज्याचं असलेलं वोटिंग चांगलं आहे, ज्याचं असलेलं वार्डामध्ये प्रस्थ जास्त आहे, ज्याच्याला त्याचे पॅनल जास्त आलेले आहे, त्या व्यक्तीला काय, सरपंच, काय सरपंच म्हणून काय केला जाणार आहे, कन्सिडर केल्या जाणार आहे. आणि त्यांच्यामधूनच कोणाची, उपसरपंचाची. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतोय की ठाकरे सरकारने अप्रत्यक्ष स्वरूपाच्या सरपंचाची निवड सांगितली होती आणि फडणवीस सरकारने ह्या प्रकारचं असलेलं तिथं सांगितलं होतं. मग परत त्या प्रकारे आता शिंदे गटांचं सरकार आलंय, त्यांनी परत त्या प्रकारचं असलेलं कोणाचं, प्रत्यक्ष स्वरूपातल्या अशा प्रकारच्या असलेल्या याच्या माध्यमातून सरपंचाची निवड केल्या जाईल असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग हा कळीचा मुद्दा आपल्याला दिसत असताना आपलं लक्ष कुठं असायला पाहिजे, तर 243C कडे असायला पाहिजे. कारण की याच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे की तुमची असलेली पंचायतची काय असणार आहे, रचना असणार आहे. आणि ह्या रचनेच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या याची असलेली अपॉइंटमेंट म्हणजे सरपंचाची कशी असेल हे कोण ठरवणार आहे, तर तुमचं असलेलं पर्टिक्युलर राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. मग हे अजून पण त्या प्रकारचा बर्निंग इश्यू आहे की सरपंच कसा निवडला जावा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. कारण की याचं ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु तुमचं असलेलं जिल्हा परिषद पंचायत समितीचं कॉन्स्टिट्यूशननी सांगून दिलेलं आहे की तुमचे असलेले अध्यक्ष आणि तुमचे असलेले सभापती हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणार आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आणि सरळ आहे. आता सगळ्यात महत्वाचं असलेलं 243 काय आहे, 243 कशाबद्दल भाष्य करताय, जागेंचे आरक्षण. कशाबद्दल भाष्य करताय, जागेंचे आरक्षण. 2-3 वेळेस क्वेश्चन विचारून झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो की 243 कशाच्या संदर्भात आहे, तर कशा संदर्भात आहे, जागेंचे आरक्षण. बघा, आरक्षणाची तरतूद ही का करावी किंवा का असायला पाहिजे, तर आपल्याला माहितीये की समाज माध्यमामध्ये किंवा समाजाच्या असलेल्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या असलेल्या रूपरेषेमध्ये तळागाळातल्या लोकांना आपण कधीही आपलंसं मानलं नाही. परंतु आता याच्या पुढे लोकशाही अंतर्गत सगळ्यांचा समावेशकता असावी आणि सगळ्यांच्या माध्यमातून पर्टिक्युलर तुमच्या लोकांचं असलेलं रिप्रेझेंटेशन असावं, त्यासाठी जागेंचं काय होतं, आरक्षण होतं. मग ह्या जागेच्या आरक्षणाची तरतूद कुठं सांगितलेली आहे, 243D आहे. कुठं आहे, 243D, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त काय होणार आहे, त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आरक्षणाची तरतूद केल्या जाणार आहे. मग आता काय सांगितलेलं आहे, कोणासाठी आरक्षण आहे, कशाबद्दल आहे, किती प्रकारचं आहे किंवा कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या प्रमाणात इथं आरक्षण दिलेलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. या कायद्यामध्ये जागांच्या आरक्षणाबाबत पुढील प्रमाणे काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. तर एक लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, कशी तरतूद आहे, कोणत्या स्वरूपातली आहे आणि कसं कसं असणार आहे. तर प्रत्येक पंचायतीमध्ये काय, प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा काय असणार आहे,
राखून ठेवल्या जाणार आहे. बघा आता इथं सेपरेट इलेक्ट्रोडने बोललेले आहे, इलेक्ट्रोड्सने बोललेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे, जागा राखीव असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ, 100 जागा असेल तर त्याच्यापैकी 10 जागा एससी ला, 10 जागा एसटी ला, असं उदाहरण आपण म्हणू शकतो. तर त्याला काय म्हणतात, राखीव जागा. काय म्हणतात, राखीव जागा म्हणतात. मग अशा प्रकारे प्रत्येक पंचायतीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये एससी एसटींना त्या प्रकारचं योग्य त्या माध्यमातून किंवा योग्य त्या प्रमाणामध्ये जर रिप्रेझेंटेशन भेटत नसेल तर त्यावेळेस काय केलं जातं, त्या प्रकारची असलेल्या जागा राखून ठेवल्या जातात. मग आता हे राखून ठेवायचं असेल तर आणि त्याचा बेस काय पकडला जाणार आहे, तर सिंपल आहे. राखीव जागाचे प्रमाण त्यांच्या पंचायत क्षेत्रातील कशानुसार असणार आहे, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार असणार आहे. म्हणजे जर त्या पंचायत किंवा त्या परिघ क्षेत्रामध्ये जर लोकसंख्या ही जास्त असेल पर्टिक्युलर एखाद्या कास्टची, तर साहजिकच आहे त्या प्रकारे काय असणार आहे, रिप्रेझेंटेशन वाढणार आहे. त्याची असलेली लोकसंख्या कमी असेल तर रिप्रेझेंटेशन कमी असणार आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ युअर पॉप्युलेशन द रिझर्वेशन पॉलिसी हॅज बीन डिसाइडेड. मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या प्रमाणानुसार ऑन दॅट बेसिस तर अशा प्रकारे आपण काय करतोय, लोकसंख्येच्या माध्यमातून किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आपण डिसाइड करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा वरील राखीव जागापैकी काय आहे शब्द, वरील राखीव जागापैकी किमान 1/3 जागा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कोणासाठी, महिलांसाठी आरक्षित असतील. आता हे लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे. काय सांगितलेलं आहे, वरील राखीव जागा. आता बघा वरील राखीव जागा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 जागा आहे, त्याच्यापैकी 10 जागा कोणाला आहे, एससी ला आहे, 10 जागा कोणाला आहे, एसटी ला आहे. आता मला एक सांगा, शब्द काय सांगतोय की वरील राखीव जागापैकी म्हणजे ही एक जागा, 10 जागा आणि ह्या 10 जागा, त्यापैकी किमान किती, 1/3. काय, 1/3 आणि 1/3. मग अशा प्रकारच्या असलेल्या पर्टिक्युलर तुम्हाला दोन्हीकडे त्या प्रकारे काय ठेवावं लागणार आहे, महिलांसाठी आरक्षित ह्या ठेवाव्या लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणू शकतो की आपण की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या राखीव जागापैकी आणि राखीव जागामध्येही स्पेसिफाईडली एससी एसटी कम्युनिटीच्या ज्या महिला असेल तर त्या महिलांच्या असलेल्या उद्धारासाठी तुम्हाला तिथं राखीव ठेवावा लागणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं किती आहे, 1/3 जागा काय आहे तिथं दिलेल्या आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, प्रत्येक पंचायतीमध्ये काय, प्रत्येक पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागापैकी, आता लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आहे, निर्वाचित जागा. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड. काय आहे, इलेक्टेड आहे. निर्वाचित जागापैकी 1/3 जागा महिलांसाठी राखून ठेवल्या जातील. या राखीव जागेचे वाटप जे आहे ते विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने करण्यात येणार आहे. आता बघा इथं 2 कंटेक्स्ट सापडतो आपल्याला. काय, एक तर म्हणजे काय की तुम्ही एससी आणि एसटी यांना काय करताय, आरक्षणाची तरतूद करून देताय आणि ह्या आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत काय सांगितलेलं आहे की त्यांच्या जेवढ्या पण काय असणार आहे, राखीव जागा असणार आहे. काय असणार आहे, राखीव जागा असणार आहे. त्या राखीव जागा तुमच्या असलेल्या ह्या लोकांसाठी सेपरेट असणार आहे. मग आता ह्या राखीव जागापैकी पण काय, ह्या राखीव जागापैकी पण किती, 1/3 कोण असणार आहे, महिला असणाऱ्या. आता ह्या महिला कोणत्या असणार आहे, एससी आणि एसटी समुदायातला. हा एक पहिला क्लॉज आहे. आणि दुसरं काय आहे की तुमचे जे निर्वाचित जागा आहे, काय आहे, निर्वाचित म्हणजे जे काय इलेक्टेड, इलेक्टेड ज्या जागा आहे, इलेक्टेड जागामधून जे पण कोण असणार आहे, निवडून येणार आहे. काय असणार आहे, निवडून येणार असणार आहे. त्या निवडून येणाऱ्या जागापैकी किती पर्सेंट, त्या प्रकारे 33%. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 1/3 ऑफ अ टोटल पॉप्युलेशन. अशा पद्धतीच्या माध्यमातून जिथं निर्वाचित लोक असणार आहे, काय असणार आहे, निर्वाचित लोक असणार आहे, त्या निर्वाचित लोकांचं असलेल्या 1/3 पैकी कोणासाठी असायला पाहिजे, महिलांसाठी असायला पाहिजे. कोणासाठी असायला पाहिजे, महिलांसाठी. मग आता काय असं महिलांसाठी असेल तर त्या प्रकारे असलेलं प्रत्येक वेळेस महिलांचं असलेलं अस्तित्व हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं जातीच्या आधारावर दाखवलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल ह्यावेळेस आपण म्हणतो ना, एखादा वॉर्ड ओबीसी साठी सुटला आहे, एखादा वॉर्ड त्या प्रकारचं असलेलं एसटी महिलांसाठी सुटला आहे, एखादा वॉर्ड त्या प्रकारे मुस्लिम महिलांसाठी सुटलेला आहे. म्हणजेच काय की तुमचं असलेलं निर्वाचित जागा, काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, निर्वाचित जागामध्ये असलेले जेवढे पण इलेक्टेड जागा आहे त्याच्यापैकी आपल्याला किती, 1/3 जागा कोणासाठी सोडावं लागतात, महिलांसाठी सोडावेच लागतात. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं फॉर एक्झाम्पल जर तुमचं 11चं पॅनल असेल तर 11 पैकी 3 म्हणजे 11 / 3 9
म्हणजे नियर टू बी 4 असं पकडायला हरकत नाही. तर 11चा पॅनल असेल तर 4 कोण असायला पाहिजे? महिला असायला पाहिजे. मग म्हणजे अशा प्रकारचं असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याचा अर्थ हा होतो. येते लक्षात? बघा कोणत्या जागापैकी आहे? निर्वाच्य जागापैकी 1/3 जागा मग कोणासाठी आहे? महिलांसाठी. बघा कोणत्याही पातळीवरील पंचायतीमधील अध्यक्षांची पदे, परत आता इथं कुठेतरी रिझर्वेशनच्या असलेल्या संदर्भात सांगितलेले. म्हणजे त्यांनी जनरल रिझर्वेशन सांगितलं, म्हणजे निर्वाच्य जागापैकी असलेलं रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी स्पेशल रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर SC ST महिलांसाठी रिझर्वेशन आहे आणि SC STच्या असलेल्या संपूर्ण गटासाठी एक रिझर्वेशन आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं रिझर्वेशनची कॅटेगरी जर करायला गेलं तर रिझर्वेशन फॉर SC ST आणि त्याच्यामध्येच असलेलं 1/3 म्हणजे त्यांचीच महिलांना जास्त प्रमोट करणं, तर त्याच्यासाठी असलेलं 1/3 त्याचं सांगितलंय. जनरल रिझर्वेशन मध्ये महिलांसाठी 1/3 आहे आणि अशा प्रकारचं असलेलं अध्यक्षपद किंवा त्या प्रकारचं सभापती पद किंवा सरपंच पद यासाठी पण असलेलं एक रिझर्वेशन आहे. म्हणजे 3 प्रकारचं रिझर्वेशन विदिन द आर्टिकल 243D मध्ये आपल्याला दिसून येतं. बघा कोणत्याही पातळीवरील पंचायतीमध्ये कोणत्याही पातळीवरील पंचायतीमध्ये अध्यक्षांची पदं किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्याद्वारे काय केलं जाणार आहे? तरतूद करून तिथं आळीपाळीने काय केल्या जाणार आहे? ठरविल्या जाणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, महिला यांच्यासाठी काय असणार आहे? राखीव ठेवल्या जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं त्यांचं असलेलं अध्यक्षपद म्हणून म्हणतो ना आपण कधी कधी सरपंच पद SC ला सुटलं, सरपंच पद कधी ST ला सुटलं, सरपंच ह्यावेळेस महिलेला सुटलेलं आहे. हे काय आहे? रोटेशन वाईज आहे. काय आहे? रोटेशन वाईज आहे. याच्यामध्ये चिठ्ठ्या काढून त्या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. हे कुठं सांगितलेलं आहे? 243D मध्ये तिथं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आता पुढे काय सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो? पंचायत समितीचा कालावधी. काय सांगितलेला आहे? पंचायत समितीचा असलेला कालावधी सांगितलेला आहे. तो कुठं सांगितलाय? 243E मध्ये सांगितलाय. कुठं सांगितलेला आहे? 243E मध्ये सांगितलेला आहे. मग आता काय आहे ते आपल्याला बघायचं आहे की नेमकं एक्झॅक्टली तुमचा कालावधी काय सांगितलेला आहे. बघा प्रत्येक पंचायत किंवा तिच्या पहिल्या बैठकीपासून तुमच्या निश्चित केलेल्या तारखेपासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील, त्यापेक्षा अधिक काळ नसणार आहे. व्हेरी व्हेरी IMP स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलेलं आहे? एक्झाम मध्ये ह्या स्टेटमेंटवर 2दा क्वेश्चन्स येऊन गेलेला आहे. काय सांगितलेलं आहे की प्रत्येक पंचायत आणि तिच्या पहिल्या बैठकीपासून पहिल्या बैठकीपासून तब्बल तुमचं असलेलं किती वर्षापर्यंत असलेला निश्चित केलेल्या तारखेपर्यंत किती वर्षापर्यंत असणार आहे? 5 वर्षापर्यंत असणार आहे. कुठपर्यंत असणार आहे? 5 वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 5 वर्षापर्यंत त्याचं असलेलं अस्तित्व आहे आणि त्याच्यानंतर त्याला काय करावं लागणार आहे? नवीन ग्रामपंचायतचं इलेक्शन हे घेणं कंपल्सरी आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं कंपल्शन्स आणि ह्या कंपल्शनच्या माध्यमातून असलेला हा कालावधी फिक्स केलेला आहे. कधीपासून तर आहे? तर तिच्या पहिल्या बैठकीपासून काउंट होतो. कधीपासून काउंट होतो विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या बैठकीपासून. असं कुठं सांगितलेलं आहे? 243E मध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलेलं आहे? तर त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली ती आधीच विसर्जित केल्याही जाऊ शकते. बघा मी मॅक्झिमम किती वर्ष सांगितलेलं आहे? मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत आहे? 5 वर्ष आहे. पण बिफोर दॅट एखाद्या त्या प्रकारचा असलेला कायदा केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून सहज सांगितलेलं की आपण हा जो टेन्युअर आहे तो काय आहे? 4 वर्षाचा आहे. तर त्याच्याही पहिले याला आपण काय करू शकतो? बरखास्त करण्याचीही ताकद आपल्याकडे आहे. कशाद्वारे? कायद्याद्वारे आहे. म्हणजे मॅक्स किती वर्षाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 वर्षाचा आहे. किती आहे? 5 वर्षाचं. पंचायतीचे मुदतपूर्व विसर्जन करण्यात आल्यास विसर्जनाच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्यावा लागतात. मग काय होतं विद्यार्थी मित्रांनो? जर तुमचं 5 वर्षापर्यंत त्या प्रकारचं असलेलं काय आहे? टेन्युअर आहे आणि बिफोर दॅट जर त्याचं असलेलं डिझॉल्युशन झालं किंवा ग्रामपंचायत बरखास्त झाली तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 वर्षाच्या जे उरलेले जे आहे का 6 महिने त्याच्यामध्ये 6 महिन्याच्या तुम्हाला काय घ्यावं लागतील? निवडणुका ह्या घ्याव्याच लागतात. आलं लक्षात? यू डोंट हॅव एनी काइंड ऑफ एक्सेप्शन्स. तुम्हाला एक्सेप्शन्स भेटणार नाही. हे फक्त काय आहे? 6 महिन्याच्या निवडणुका घ्याव्याच लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नवीन पंचायत केवळ उर्वरित काळासाठी काय असणार आहे? अस्तित्वात असणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो फार गमतीचा भाग आहे. ठीक आहे बघा आता मॅक्झिमम किती सांगितलेलं आहे? मॅक्स आहे 5 वर्ष
आता 5 वर्षाच्या आतमध्ये जर त्या प्रकारचं असलेलं होत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल 3.5 वर्ष झाले, किती 3.5 वर्ष झाले, ग्रामपंचायत व्यवस्थित चालली, ग्रामपंचायतीचे कामकाज व्यवस्थित होते, परंतु त्या संदर्भामध्ये ग्रामसभाने किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव आणून त्या प्रकारे ती ग्रामपंचायत पाडली. मग आता साहजिकच आहे 3.5 वर्षापर्यंत काम केलं, मग आता नवीन स्वरूपातली ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत बसवायची असेल तर त्या प्रकारे कधी 6 महिन्याच्या आत. मग अशा प्रकारचं असलेलं जर यांना 4 वर्ष लागली म्हणजे अर्धा प्लस काय अर्धा म्हणजे 3.5 वर्ष झाले आणि अजून 5-6 महिने लागले की त्या प्रकारचं असलेलं नवीन हे करायचं, म्हणजे टोटल ह्या प्रोसेसरला किती वर्ष लागले, 4 वर्ष झाले आहे. मग टोटल किती कंप्लीट झाले, 4 वर्ष. राहिलं किती आहे, 1 वर्ष राहिलंय. मग आता ही जी नवीन काय नवीन नवीन ग्रामपंचायत जी येणार आहे ती किती वर्षासाठी असणार आहे, फक्त 1 वर्षासाठी असणार आहे. ती पुढच्या 5 वर्षासाठी कधीच नसणार नाही. का, कारण की संपूर्ण ग्रामपंचायतीचं असलेलं टेन्युअर मॅक्झिमम किती आहे, 5 वर्षाचा आहे. मग 5 वर्षाच्या असल्या कारणाने तिथं नवीन ग्रामपंचायत कुठपर्यंत असू शकते, त्या प्रकारचं असलेलं फक्त 1 वर्षापर्यंत असू शकते, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. व्हेरी 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 IMP. मॅक्स 5 वर्ष, बिफोर दॅट 3.5 पर्यंत चाललंय. उदाहरण देतोय, 3.5 मध्ये त्यांना अजून अर्धा महिना लागला किंवा 6 महिने लागले नवीन ग्रामपंचायतचं घेण्यासाठी, आणि त्या प्रकारचं असलेलं उरलेलं टेन्युअर किती राहिला, मग 1 वर्ष राहिला. तर 1 वर्ष हा त्याचा काय असणार आहे, टेन्युअर असणार आहे. आलं लक्षात, ह्या पद्धतीचं. आता बघा, विसर्जित पंचायतीचा उर्वरित कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास त्या प्रकारे त्या कालावधीसाठी नवीन पंचायत निर्माण करण्याची गरज नाही. आता याच्याही मध्ये अजून एक गंमत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, पर्टिक्युलर 5 महिन्याचा मॅक्स आहे, 3.5 महिने, 3.5 वर्षामध्ये त्या प्रकारचं असलेलं 3.5 वर्षामध्ये त्या प्रकारचं असलेलं ग्रामपंचायत झाली, आणि त्या प्रकारचं असलेलं प्लस अजून किती अर्धा वर्ष, अर्धा 6 महिने घेतले, म्हणजे टोटल किती वर्ष एक्सपेंड ग्रामपंचायतने एन्जॉय केला, 4 वर्ष. आता किती वर्ष राहिलेले, 1 वर्ष राहिले. आता 1 वर्ष राहिले असेल तर नवीन ग्रामपंचायतीची निवडणुका घेऊ शकता, परंतु परंतु आता एक सिच्युएशन दुसरी आहे. मॅक्सिमम किती आहे, 5 वर्ष. आता 5 वर्षामध्ये जर त्यांनी त्या प्रकारचं असलेलं 4 वर्ष काय 4 वर्ष प्रॉपर ग्रामपंचायत चालवली. आता 4 वर्षामध्ये 4 वर्षानंतर त्या प्रकारचं असलेलं अविश्वास ठराव आला आणि ग्रामपंचायत ही काय झाली, कोलॅप्स झाली. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता किती वर्ष राहिलेले आहे, 1 वर्ष राहिलेले. 1 वर्ष म्हणजे किती, 12 महिने. 12 महिन्याचे जर त्यांना पहिली गोष्ट नवीन इलेक्शन घ्यायचे असेल तर किती महिन्याच्या आत घ्यावं लागणार आहे, 6 महिन्याच्या आत घ्यावं लागणार आहे. म्हणजे 4 वर्ष झाल्यानंतर 4 वर्ष प्लस 6 महिने अशा प्रकारची असलेली पहिल्यांदा त्यांना काय घ्यावं लागणार आहे, इलेक्शन तिथं घ्यावं लागणार आहे. मग हे 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर उरले किती, फक्त यांचे 6 महिने उरलेले. मग आता ह्या पद्धतीचं असलेलं तिथं काय घेतलं जाऊ शकणार नाही, ग्रामपंचायतचं इलेक्शन घेतलं जाऊ शकणार नाही, कारण की उरलेच किती आता 6 महिने. मग 6 महिन्यासाठी परत तेवढी काय त्या प्रकारच्या गोष्टी घ्यावं का, कारण की इथे यांना वेळ लागला ना, किती महिने वेळ लागला, 6 महिने वेळ लागलाय. मग अशा पद्धतीने जर 6 महिन्यापर्यंत वेळ लागत असेल आणि उरलेले फक्त 6 महिने आपल्या हातात असेल नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी, तर विनाकारण खर्च करण्याची गरज राहत नाही. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं, तिथं प्रशासक नेमून देतो आणि प्रशासक काय करणार आहे, त्या पद्धतीचं ते कामकाज चालवणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पर्टिक्युलर ग्रामपंचायतीचं अस्तित्व किंवा ग्रामपंचायतीचं असलेल्या सगळ्या गोष्टीचं अस्तित्व त्याच्या असलेल्या टेन्युअर नुसार आहे. मग ह्या टेन्युअर नुसार आपल्याला फक्त आणि फक्त बिफोर द 6 month ऑफ युअर एक्सपायरी डेट यू कुड नॉट बी टेक द इलेक्शन्स. का, कारण की 6 महिन्यासाठी तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च करावा लागणार आहे. मग हे करता कामा नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो. बघा परत काय आहे, मॅक्झिमम किती वर्षे, 5 वर्ष आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेल्या अंमलात आलेल्या कायद्याखाली ती कधीही अगोदर विसर्जित केल्या जाऊ शकते. मुदतपूर्व विसर्जित करायचं असेल तर त्या प्रकारे 6 महिन्याच्या नवीन निवडणुका तुम्हाला घ्यावं लागतात. आणि जर तुमच्या असलेल्या जुन्याच ग्रामपंचायतीचे फक्त 6 महिने बाकी आणि तुम्ही म्हणता की इलेक्शन घ्या, घेत नाही. का, कारण की सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला घ्यावं लागतंय. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं 243E आहे, कशा संदर्भात आहे, पर्टिक्युलर द टाइम पिरियड्स, टेन्युअर काय आहे, टेन्युअर आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं 243F काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 243F काय आहे, 243F सदस्याबाबत असलेली अपात्रता. काय आहे, सदस्याबाबत असलेली अपात्रता.
आता सदस्याबाबत काय अपात्रता आहे, तर आपल्याला काय दिसतंय की संबंधित राज्य विधिमंडळाचा, आता बघा तुमचे जे सदस्य मंडळी असणार आहे, ग्रामपंचायतची असणार आहे, पंचायत समितीची असणार आहे, जिल्हा परिषदची असणार आहे, मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या सदस्यांबद्दल अपात्रता कशी आहे. तसं आपण बघायला गेलं तर संविधानाच्या माध्यमातून आपल्याकडं लोकसभेचे सदस्य म्हणजे खासदार असेल किंवा आमदार असेल, मग अशा लोकांचं असलेलं अपात्रता ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद केलेली आहे. सेम त्या प्रकारे 243F मध्ये पर्टिक्युलर सदस्यांबाबतची काय आहे अपात्रता नमूद केलेली आहे पंचायत राज व्यवस्थेअंतर्गतल्या. मग काय सांगितलेलं आहे, संबंधित राज्य विधिमंडळाच्या काय संबंधित राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीच्या प्रयोजनार्थ काय प्रयोजनार्थ त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्याखाली त्या अपात्र ठरविण्यात येण्यात आहे. मग एखादा जर कायदा केला असेल, जसं की आपल्याकडे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे, काय आहे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट फॉर एनी काइंड ऑफ अ पर्सन्स who are belong from the as a MP or who is belong from as a MLA, he can be disqualified. सेम काइंड ऑफ दॅट जर एखादा कायदा काढला, जसे की मुंबई पंचायत अधिनियम 1956 की ज्याच्यामध्ये सांगितलं अपात्रतेची असलेली व्याख्याता, मग अशा वेळेस एखादा कायदा काढून त्या कायद्याची परिभाषा काय आहे आणि त्या परिभाषेमध्ये एखाद्याला अपात्र कसं केलं जाईल, त्यावेळेस असलेला कायदा काय असेल, हे सगळ्या गोष्टीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. राज्य विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याखाली काय राज्य विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याखालील त्याला अपात्र ठरवण्यात आलेले असेल तर असणार आहे. मग त्या पद्धतीने तो कायदा करेल आणि त्या कायद्यामध्ये सांगेल की कोण अपात्र आणि कशा पद्धतीचा अपात्र असणार आहे. आता कोणत्याही व्यक्तीस तिने वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असल्यास ती 25 वर्षापेक्षा कमी वयाची आहे या कारणास्तव ठरविण्यात येणार नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अलिगेशन घेत असेल काय की कोणत्याही व्यक्तीस तिने वयाची किती वर्ष कंप्लीट केलेली असेल, 21 वर्ष कंप्लीट केली असेल आणि ती 25 वर्षापेक्षा कमी वयाची आहे ह्या कारणास्तव ठरवण्यात येणार नाही. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं इट हॅज टू बी अ बर्डन ऑफ द प्रूफ की अनदर पर्सन की हे हॅज टू बी प्रूफ दॅट की कशा पद्धतीने काय केलं जाणार आहे, प्रूफ केलं जाणार आहे की अशा प्रकारे 25 वर्षापेक्षा हा कमी आहे. आणि कारण की आपल्याकडे माहिती आहे की पर्टिक्युलर 21 वर्षाचा असलेला काय 21 वर्षाचा असलेलं किंवा कंप्लिशन असलेला व्यक्ती पर्टिक्युलर ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये काय केलं जातं, निवड केल्या जाते किंवा त्याबद्दल केल्या जातं. मग काय सांगितलेलं आहे 243F नुसार की तुमच्या असलेल्या राज्य विधिमंडळाचा कायदा असेल आणि राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार याला काय केलं जाणार आहे, ठरविल्या जाणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारचं 243F आहे. पुढचं काय आहे 243G आहे. काय आहे 243G आहे. बघा पंचायतीचे काय अधिकार असेल किंवा प्रतिकार काय असेल किंवा जबाबदाऱ्या काय असेल हे कुठं सांगितलेलं आहे 243G मध्ये सांगितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जी म्हणजे एका प्रकारचं असलेलं आपण म्हणतो की द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ पंचायत राज सिस्टीम, की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तुमचे अधिकार काय आहे, प्रतिकार काय आहे, अशा विविध गोष्टीचा माध्यम कुठे घेतलेला आहे 243G मध्ये आपल्याला घेताना दिसून येते. बघा आता काय आहे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे, परत इथं शब्द काय वापरलाय कायद्याद्वारे, म्हणजे कायद्याच्या माध्यमातून तुमचे असलेले अधिकार, तुमचे असलेले प्रतिकार, तुमच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची पोचपावती हे कशाद्वारे केल्या जाते, कायद्याद्वारे केल्या जाते. राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे पंचायतींना, कोणाला पंचायतींना पर्टिक्युलर स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे काय केल्या जातील अधिकार किंवा प्रतिकार हे दिल्या जाणार आहे. मग कायद्याद्वारे ठरवल्या जाईल की हे कायद्यानुसार हे अधिकार किंवा हे प्रतिकार कोणाला दिलेले आहे, पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या पंचायत राज व्यवस्थेला दिलंय. मग जिल्हा परिषदचे काम कोणते, तर जिल्हा परिषदचा असलेला कायदा सांगेल. पंचायत समितीचा काय काम काय, तर पंचायत समितीचा अधिनियम सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कायदा बनवला जातो आणि त्याच्यानुसार प्रत्येक संस्थेला किंवा प्रत्येक इन्स्टिट्यूशनला काय आहे त्या प्रकारच्या असलेली सगळ्या गोष्टी दिल्या जातात. अशा कायद्यामध्ये योग्य त्या पातळीवरील पंचायतींना काही बाबीच्या पूर्ततेसाठी अधिकार व जबाबदार सोपण्याच्या तरतुदीचाही काय आहे तिथं समावेश आहे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदने काय कामं करावे, तर त्याच्यासाठी असलेला जिल्हा परिषदचा काय आहे कायदा आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीचा त्याही प्रकारचा कायदा आहे. तुमचा असलेला ग्रामपंचायतीचा असलेला कायदा तोही त्या प्रकारचा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठंतरी आणि कोणत्याही स्वरूपामध्ये आपण असं म्हणू शकतो की यस दिस हॅज बीन गिवन द पर्टिक्युलर थिंग्स विदिन द पर्टिक्युलर एरिया ऑफ डुईंग थिंग्स.
तुम्हाला ते डुईंग थिंग्स करण्यासाठी किंवा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीच्या कायद्याच्या माध्यमातून केल्या जातात. हे कुठं सांगितलेलं आहे? 243 जी मध्ये सांगितलं. कुठं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? 243 जी मध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता 243 एच काय म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आर्टिकल्स आहे ना, हे आर्टिकल फार महत्वाचे. हे आर्टिकल लक्षात ठेवता आले पाहिजे की 243 डी म्हणजे आरक्षण आहे, 243 ई म्हणजे त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर काही गोष्टी आहे की ज्याच्या माध्यमातून हाऊ टू रिझर्वेशन गिव्हन टू पर्टिक्युलर रिझर्वेशन दिलंय, परंतु त्याच्यामध्ये माध्यमातून कसं वर्किंग केलं जाईल ते 243 सी मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आहे 243 एच आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी दाखवता काय की 243 एच काय आहे. आता बघा 243 एच काय सांगतो, पंचायतीचा कर लादण्याचा काय आहे अधिकार व त्यांचे असलेले जे निधी आहे त्याचं विनियोजन करण्याचा काय आहे अधिकार आहे. झालं का विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेस आपण बघतोय की विविध समित्या स्थापन केल्या आणि समित्याच्या माध्यमातून सांगण्यात काय आलेलं आहे की पर्टिक्युलर भारतामध्ये जर पंचायत राज व्यवस्था चांगली बनवायची असेल तर ह्या पंचायत राज व्यवस्थेला कर गोळा करण्याचा काय देऊन टाका, तुम्ही अधिकार देऊन टाका. जर तुम्ही त्यांना अधिकार देत नसेल आणि अधिकाराची पूर्तता करत नसेल तर त्या प्रकारे कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकता. त्या प्रकारे कुठेतरी त्यांचं असलेली जी कॅपेबिलिटी आहे ती काय होऊ शकते, कमी होऊ शकते. म्हणून आपल्या असलेल्या संविधानामध्ये 243 एच मध्ये काय सांगितलेलं आहे, तुमचा असलेला ग्रामपंचायतीचा कर लावण्याचा काय आहे अधिकार आहे. मग कसं आहे बघा आता, राज्य विधिमंडळ परत कशाद्वारे, कायद्याद्वारे. हा शब्द फार महत्वाचा असतो बरं. राज्य विधिमंडळ कशाद्वारे, तर कायद्याद्वारे पुढील तरतुदी करू शकेल की ज्याच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतीचं बळकटीकरण हे आर्थिक स्वरूपात कसं केलं जाईल याच्यावर भाष्यता केली आहे. मग कसं केलं आहे, तर पहिली गोष्ट पंचायतीस कर, शुल्क, पथकर आणि फी आकारण्याचा व वसूल करण्याचा काय आहे आणि विनियोजन करण्याचा प्राधिकार देऊ शकतात. म्हणजे तुमच्याकडे असलेलं जे पण त्या प्रकारे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यांना अधिकार असणार आहे कशाबद्दल की तुम्ही विविध प्रकारचे कर लावू शकता. बघा ना आपल्या गावाकडे काय असतं की त्या प्रकारचं असलेलं ग्रामपंचायतीमध्ये ठराव असतो की एवढं एवढं पाणीपट्टी बाकी आहे, एवढं एवढं तुमचं असलेलं घर बांधलेलं आहे त्याचा टॅक्स बाकी आहे. हे सगळं करावं लागतं का, कारण की ग्रामपंचायतीला त्या प्रकारचा पैसा भेटेल आणि विकास कामाची कामं हे व्यवस्थितरित्या केल्या जाणार आहे. गावाकडे पाण्याची व्यवस्था नाहीये आणि त्या प्रकारचं पाणीपट्टी घेईल तर तुम्ही देशाल का, नाही. मग अशा पद्धतीने त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचं वर्किंग नेचर चांगलं व्हावं याच्यासाठी काय केलं जातं, हे सगळे कर गोळा केल्या जातात. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे. नेक्स्ट काय आहे, राज्य शासनाने काय, राज्य शासनाने आकारलेल्या व वसूल केलेला कर, शुल्क, पथकर किंवा फी हे पंचायतीकडे काय करू शकता, असाइन देऊ शकता किंवा दे करू शकता. असाइन करू शकता म्हणजे काय की त्या पद्धतीने काय केलेलं आहे, राज्य शासनाने आकारलेला व वसूल केलेला, त्यांनी आकारला म्हणजे डिमार्केट केलेला आणि वसूल केलेला म्हणजे तो त्यांच्याकडनं घेतलेला, हा याच्यातला असलेला पैसा कोणाला देऊ शकतो, पंचायत व्यवस्थेच्या माध्यमातून परत हँड रिटर्न करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नाही का कलम 280 आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट काही टॅक्स कलेक्ट करतं आणि त्या प्रकारचं असलेलं स्टेटला काय करतं, त्याच्यातून वाटा देतं. 41% वाटा आहे. सेम त्या प्रकारे राज्य विधिमंडळ पण कायद्याद्वारे तुमच्या असलेल्या पंचायतीनी म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी गोळा केलेला कर हा कोणाकडे जाणार आहे, राज्य विधिमंडळाकडे. आणि त्याच्यामधून असलेला जो उपयोगाचा भाग आहे किंवा त्याचा असलेला त्याचा वाटा जो आहे तो कोणाला करणार आहे, पर्टिक्युलर पंचायत व्यवस्थेला केल्या जाणार आहे. म्हणजेच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता ही परतफेडीच्या माध्यमातून केल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर राज्यांच्या संचित निधीमधून बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, राज्याच्या संचित निधीमधून पंचायतींना सहाय्यक अनुदान म्हणजे ग्रांट्स इन एड देण्याची काय आहे तरतूद असेल. ज्यावेळेस आपण म्हणतो की पंचायत समिती किंवा पंचायत व्यवस्था ही कशा पद्धतीने स्ट्रॉंग होणार आहे, ज्यावेळेस त्याला तुम्ही दोन गोष्टी देणार आहे. एक तर म्हणजे काय ऑटोनॉमी, ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्ता कर गोळा करण्याची, आणि दुसरं म्हणजे काय त्याला अर्थसहाय्यता. कारण की आज आपल्याला माहिती आहे की पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांची असलेली जी विभागणी आहे, याची कामाची जी विभागणी आहे, त्या कामाच्या विभागणीसाठी पैसा लागणार आहे. यांना स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत एवढे स्ट्रॉंग आहे का, नाही. जसं राज्य विधिमंडळाकडे आहे किंवा राज्याच्या असलेल्या शासनाकडे आहे,
नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यात घेतो तर त्यावेळेस तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर पंचायतींना त्यांचं काम प्रॉपरली आणि वर्किंग नेचरमध्ये राहावं, त्याच्यासाठी तुमच्या असलेल्या राज्याच्या संचित निधीतून, कुठून, राज्याच्या संचित निधीमधून काही गोष्टीची असलेली पूर्तता ही ग्रांट्स आणि एडच्या माध्यमातून केली जावी लागते किंवा केल्या जाती. मग याच्यासाठी राज्याने काय करायला पाहिजे, मोकळा हात सोडून पैसा तिथं दिला पाहिजे. नेक्स्ट काय, पंचायतींनी स्वीकारलेला सर्व पैसा, काय, पंचायतींनी स्वीकारलेला सर्व पैसा जमा खाती टाकण्यासाठी, तिथून काढण्यासाठी निधी काय आहे, स्थापन असेल. थोडक्यात काय की तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी एक वेगळा अशा प्रकारचा फंडही स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य विधिमंडळाला आहे. म्हणजे थोडक्यात आपण 243 नुसार जिथं जिथं पैशाची अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा वित्त सहायतेच्या माध्यमातून म्हणा, अशा सगळ्या गोष्टीतून पंचायत राज्य व्यवस्थेला बळकटी करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ती पॉवर सबस्टिट्यूट केलेली आहे. मग अशा प्रकारे फंड असणे, तो फंड तयार करणे, कर गोळा करण्याचा अधिकार देणे किंवा विविध प्रकारच्या असलेल्या अर्थसहाय्यतेच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था निर्माण करणे, बळकट करणे, हे कुठं काम दिलेलं आहे, 243H मध्ये आपल्याला देता आलं आहे. ठीक आहे, चलो. मग अशा पद्धतीचं असलेलं 243H होतं. आता काय आहे, 243I आहे. काय आहे, 243I, वित्तीय आयोग स्थापन करणे. आता बघा, वित्तीय आयोग स्थापन का करावा, पहिली गोष्ट हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की एखाद्या देशामध्ये जर संघराज्य व्यवस्थापन असेल, काय असं, संघराज्य व्यवस्थापना असेल, व्यवस्थापना म्हणजे काय, त्याचं मॉड्यूल ऑफ स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो. संघराज्य म्हणजे काय की जिथं कोण कोण असणार आहे, एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि तुमचं असलेलं पंचायत राज व्यवस्था आहे. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आता नीट लक्षात द्या बरं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे, कलम 280 आहे, आर्टिकल्स काय आहे, 280. कशाबद्दल बोलतोय, फायनान्स कमिशन बोलतोय, म्हणजे वित्त आयोगाबद्दल भाष्य करतो. वित्त आयोगाचं काम काय आहे की स्टेट कडनं, आता बघा, स्टेट कडनं जो पण कर आहे, काय आहे, जो पण कर गोळा केला जातो तो कुठं पाठवला जातो, सेंट्रल कडे पाठवता. कुठं पाठवता, सेंट्रल कडे पाठवता. मग अशा वेळेस स्टेट कडून गेलेला जो कर आहे पर्टिक्युलर सेंट्रल कडनं, त्या सेंट्रल कडनं परत त्या कराची काय झाली पाहिजे, स्टेटला एक प्रकारची विभागणी झाली पाहिजे. मग किती प्रकारात, म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ आपण, जर स्टेटनी 100 रुपये पाठवले कुठं, पर्टिक्युलर सेंट्रलला, कशाच्या स्वरूपामध्ये, करच्या स्वरूपामध्ये, मग अशा वेळेस हे 100 रुपये जर स्टेटनी सेंट्रलला दिले असेल तर सेंट्रलचं काम काय आहे, त्या कराची काय करायची, विभागणी करायची. मग हे कसं करणार, कोण ठरवणार, किती द्यायचे, काय द्यायचे, मग हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, फायनान्स कमिशनला आहे. कोणाला आहे, फायनान्स कमिशनला, की ज्याच्या माध्यमातून तुमची असलेली कर विभागणी योग्य त्या स्वरूपाच्या माध्यमातून झाली पाहिजे. आता सध्या जर बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल स्टेटने 100 रुपये दिले असेल तर त्याच्यापैकी स्टेटला परत किती भेटतात, 41 रुपीज भेटतात, म्हणजे 41% काय आहे, तो त्याचं डिव्हिजन आहे, आपण असं म्हणू शकतो. मग अशा पद्धतीचं संघराज्य व्यवस्थापना ही चांगल्या पद्धतीने चालणार आहे. मग आता मला एक सांगा, पंचायत राज व्यवस्थापन चालवण्यासाठी त्याला काय लागणार आहे, अर्थ लागणार आहे, वित्त लागणार आहे, वित्तीय साधनं लागणार आहे. मग अशा वेळेस पंचायत राज व्यवस्था कोणावर डिपेंड असते, स्टेटवर असते. मग स्टेटने पण त्या प्रकारचं असलेलं काय स्थापन करावं, फायनान्स कमिशन स्थापन करावं आणि फायनान्स कमिशनच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या स्टेटकडं जो पण काही कर गोळा केला जाणार आहे किंवा कर दिला जाणार आहे त्या कराची विभागणी कुठे झाली पाहिजे, पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये झाली पाहिजे. म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशन मधून जे कर गोळा केलं जाईल कोणाकडं, स्टेटकडं, स्टेटने पण त्याची असलेली काय करायला पाहिजे, विभागणी करायला पाहिजे. मग अशा पद्धतीने ही विभागणी करण्यासाठी 243I इथं सांगितलेलं आहे. मग 243I काय सांगतो, वित्त आयोगाची काय करायला पाहिजे, स्थापना करायला पाहिजे. बघा, राज्याचा कोण, राज्यपाल. बघा, राज्याचा कोण, राज्यपाल. 73व्या घटना दुरुस्तीच्या प्रारंभानंतर किती वर्षाच्या आत, 1 वर्षाच्या आत व त्यानंतर दर 5 वर्षांनी, किती विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षांनी त्या प्रकारचं असलेल्या पंचायतीच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी एक काय निर्माण करणार आहे, वित्त आयोग निर्माण करणार किंवा वित्त आयोगाची काय करणार आहे, स्थापना करणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कोण, राज्यपाल,
5 वर्षासाठी, किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी काय करणार आहे? एक वित्त आयोगाची स्थापना करेल. का? करांची विभागणी योग्य त्या स्वरूपामध्ये करण्यासाठी. राज्यांनी आकारण्याजोगे, काय? राज्यांनी आकारण्याजोगे म्हणजे राज्याकडे जी पॉवर आहे, जे टॅक्स गोळा करायचे ते आकारण्याजोगे असलेले विभाजन योग्य कर, काय? विभाजन योग्य कर म्हणजे राज्य शासनाने जे गोळा करण्याचा अधिकार करांचा बाबतीत असेल तेवढा गोळा केलेला कर, त्याच्यातून जे डिव्हिजन असेल त्या विभाजन योग्य कर, शुल्क, पथकर आणि फी यापासून मिळण्याच्या निव्वळ उत्पन्नाचे काय करावे? वितरणाची व्यवस्था निर्माण करावी आणि त्या पद्धतीने कुठं वाटणी करायला पाहिजे? पंचायतमध्ये करायला पाहिजे. मग याच्यासाठी कोण लागणार आहे? आपल्याला वित्त आयोग करणार आहे. मग अशा पद्धतीने पंचायतींनी नेमून द्यावायच्या किंवा त्यांनी विनियोजित करावयाच्या कर, शुल्क आणि फी यांचे काय करावे? निर्धारण करावे. म्हणजे अशा प्रकारे वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची असलेली ही योग्य त्या स्वरूपामध्ये मांडणी करून त्यांच्या असलेल्या कर विभागणी करून कर गोळा करून आणि याच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची असलेली पूर्तता योग्य त्या स्वरूपामध्ये खालच्या पर्यंत म्हणजे पंचायत राज व्यवस्थेच्या ग्रामपंचायत पर्यंत कसं नेमल्या जाईल किंवा कसं दिलं जाईल त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे? वित्त आयोगाची असलेली स्थापना ही केल्या जाणार आहे. आलं लक्षात? 243 आय मध्ये आहे असं सांगू शकतो. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? मग अशा पद्धतीने हे 243 आय आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर